स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सर्वप्रथम व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी सरस्वती माता उत्सव समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आज या ठिकाणी मकर संक्रांतीचं औचित्य साधून हळदी कुंकवाचा कार्यक्रम, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 21 मधील सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सुरेंद्र भाऊ कुलकर्णी ज्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी नगरसेवक या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे, सांभाळलेला आहे। या ठिकाणी त्यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे। त्याचप्रमाणे या ठिकाणी दुसरे अनुभवी नगरसेवक ज्यांनी हा कार्यकाल अनुभवलेला आहे, सांभाळलेला आहे, कमलताई थोरात यजमान या ठिकाणी आलेला आहे। काही कारणास्तव त्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली नाहीये, तरी देखील त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे। त्याचप्रमाणे या ठिकाणी तिसरे आपले नगरसेवक माननीय नंदुगवळी भाऊ यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। ते सुद्धा या ठिकाणी प्रभाग क्रमांक 21 मधून निवडून आलेले आहेत। त्यांचं सुद्धा आपल्या सरस्वती माता उत्सव समितीच्या वतीने उपस्थित सर्व महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत आहे। त्याचप्रमाणे आमच्या भानदास नगरचं अनेक वर्षापासून स्वप्न होतं की आपल्या भानदास नगरचा एक नगरसेवक असावा। मला वाटतं 3 टप्पे पूर्ण झाले असतील, म्हणजे 3 टप्प्यापासूनची ही प्रतीक्षा होती, ती आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। आणि भानदास नगर हे नाव खरंच मला तर असं वाटतं, म्हणजे खूप अभिमान वाटला की आपल्या भानदास नगरचं या ठिकाणी नगरसेविका म्हणून सुमित्राताई यांची देखील या ठिकाणी निवड झालेली आहे। एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं। त्याच या ठिकाणी शिवसेना जिल्हा संघटक दातारताई या ठिकाणी या देखील आपल्याला कार्यक्रमासाठी मार्गदर्शक या ठिकाणी लाभलेला आहे। त्यांचंही या ठिकाणी सरस्वती माता उत्सव समितीच्या वतीने जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत झालंच पाहिजे। अनेक भजनी मंडळांची बऱ्याच दिवसापासून कुठलेही कार्यक्रम असेल तर त्यांनी खूप मोठी जबाबदारी स्वीकारलेली आहे, ती म्हणजे कुठल्याही भजनी मंडळाला अगदी आवर्जून वेळात वेळ काढून सर्वांना त्या ठिकाणी संधी प्राप्त करून देतात। आणि त्यामुळे अनेक भजनी मंडळाची या ठिकाणी म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये भजनी मंडळाची स्थापना झालेली आहे। अशी आपल्या सर्वांच्या दातारताई याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। मी सर्वप्रथम सर्व उपस्थित मान्यवरांना अशी विनंती करते की आपल्या भारतीय परंपरेनुसार अखिल कोट ब्रह्मांड चालक पण गणेश परमात्म्याच्या प्रतिमेचं पूजन, त्याचप्रमाणे विद्येची देवता असलेल्या सरस्वती मातेचं पूजन करावं। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दीप प्रज्वलन झालेला आहे। दिव्या दिव्यांनी उजळत राही दिव्या दिव्यांची ज्योती।
दिव्या दिव्याने उजळत राहील दिव्या दिव्यांची ज्योती, माणुसकीने उजळत राहील माणुसकीची नाती. मोत्याची शोभा धारण करून वृक्षाच्या सौंदर्यामध्ये भर टाकतात. त्याचप्रमाणे कुठल्याही कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्यांचं आगमन म्हणजे एक शोभेची भर असते. अशा या प्रमुख पाहुण्यांचं एकदा जोरदार टाळ्या करून स्वागत केलं पाहिजे. स्पर्धासाठी सत्कार प्रेमासाठी सत्कारात येतात भावना दाटून, सत्कार हा सर्व नगरसेवकांसाठी एकदा जोरदार टाळ्या पाहिजे. माननीय सुरेंद्रजी कुलकर्णी यांचा सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी आमच्या सरस्वती माता उत्सव समितीतील आमंत्रित करते. तिळासारखा असावा स्नेह, गुळासारखी असावी गोडी. प्रभाग क्रमांक 21 या वार्डाच्या विकासासाठी या चौघांची जोडी